ಇಂಗ್ಲಿ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಹಿಳಾ ಸಹಕಾರಿಯ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆ. ಸಹಕಾರಿಗೆ 12.64 ಲಕ್ಷ ನಿವ್ವಳ ಲಾಭ. ವೇದಾ ಮುತಾಲಿಕ್. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಇಂಗ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಮಹಿಳೆಯರ ಆರ್ಥಿಕ ಸಬಲೀಕರಣದ ದೂರದೃಷ್ಟಿಯೊಂದಿಗೆ ದಿವಂಗತ ಅಶೋಕ್ ಪಾಟೋಳಿ 20 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಸ್ಥಾಪಿಸಿರುವ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಹಿಳಾ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಕೋ-ಆಪ್ ಸಂಘ ಅವರ ಪ್ರೇರಣೆಯೊಂದಿಗೆ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸಿದ್ದು, ಪ್ರಸಕ್ತ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ರೂಪಾಯಿ 12,64,276 ರೂಪಾಯಿಗಳ ನಿವ್ವಳ ಲಾಭ ಗಳಿಸಿದೆ. ಅದರಂತೆ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಶೇಕಡಾ 21ರಷ್ಟು ಲಾಭವನ್ನು ನೀಡಲಾಗುವುದೆಂದು ಸಂಘದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ ಸೌ ವೇದಾ ಮುತಾಲಿಕ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಶುಕ್ರವಾರ ದಿನಾಂಕ 20ರಂದು ಗ್ರಾಮದ ಅಂಬಾಬಾಯಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಹಿಳಾ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಕೋ-ಆಪ್ ಸಂಘದ 20ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಸಂಘದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 505 ಸದಸ್ಯರಿದ್ದು 8,53,500 ರೂಪಾಯಿ ಷೇರು ಬಂಡವಾಳ ಹೊಂದಿದೆ. ಇನ್ನು 2,68,94,000 ರೂಪಾಯಿ ಠೇವಣಿ ಸಂಗ್ರಹಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರಂತೆ 2,33,04,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಸಾಲ ವಿತರಿಸಲಾಗಿದ್ದು, 63,62,000 ರೂಪಾಯಿಗಳಷ್ಟು ಫಂಡ್ ಹೊಂದಲಾಗಿದೆ ಎಂದರು. गावात एक महिला बँक असावी, ती फक्त महिलांनी महिलांसाठी चालवावी. महिलांना पैसे ठेवायला एक हक्काची जागा असावी. त्यानंतर कर्ज मिळावे व महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्यांना समाजात ताठ मानेने जगता यावे, त्यांची प्रगती व्हावी. या उदात्त हेतूने अशोकदादांनी ही बँक चालू केली. ती रुजवली, ती वाढवली. त्यासाठी त्यांनी दिवस रात्र कष्ट घेतले. सभासद वाढावे, ठेवी वाढाव्या, बँकेचा व्यवहार वाढावा, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांना फक्त बँकेचा ध्यास होता. एकाच वाक्यात सांगायचे असेल तर बँक म्हणजे अशोकदादा आणि अशोकदादा म्हणजे बँक, असंच होतं. पण नीतीच्या व नशिबाच्या निर्णयाने अशोकदादा आपल्यातून निघून गेले. आपला एक भक्कम आधारस्तंभ गमावला. बँकेची उत्तर प्रगती व्हावी व आपली महिला महालक्ष्मी बँक ही तालुक्यात नव्हे, बेळगाव जिल्ह्यात नव्हे, कर्नाटक राज्यात नव्हे, तर पूर्ण भारतात एक आदर्श महिला बँक व्हावी, हीच अशोकदादांना खरी आदरांजली असेल असं मला वाटतं. त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही सर्व डायरेक्टर बॉडी काम करत आहोत. फक्त आणि फक्त सभासदांचे हित जपणे, सर्व व्यवहार पारदर्शक करणे, ठेवीदारांचा विश्वास सांभाळणे, हेच आमचं पहिलं कर्तव्य आहे असे आम्ही सर्व डायरेक्टर बॉडी तुम्हाला सांगतो व खात्री देतो. संस्थेचे चेअरमन मी आणि सर्व संचालक मंडळ गेली 19 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शक आणि निस्वार्थीपणे संस्थेचा कारभार करत आहोत. बँकेचा स्टाफ ही अतिशय प्रामाणिक आणि सिन्सिअर आहे. म्हणून महालक्ष्मी संस्था सर्वांच्या सहकार्याने दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे. संचालक मंडळ संस्थेचा खर्च जितका काटकसरीने करता येतो तेवढा खर्च कमी करून सभासदांना जास्तीत जास्त डिव्हिडंड देण्याचा प्रयत्न करत आहे. इतके वर्षात जे ठेवीदार आहेत त्यांचे ठेवीचे पैसे व्याजासह मुदत संपलेल्या तारखेला परत देत आहोत. तसेच पिग्मी, SD, RD भरणाऱ्या सर्व महिलांना त्या ज्यावेळी त्यांना गरज असेल त्यावेळी त्यांचे पैसे मागतील तेव्हा त्यांना आम्ही परत देत आहोत. पैसे नाहीत, आज या, उद्या या, काहीतरी अडचण निर्माण करायचा आमचं काहीही हेतू नसतो आणि आम्ही चोख व्यवहार करतो आणि त्याच्यामुळे सभासदांना खूप आम्ही सहकार्य करतो. आता RD ठेव योजना प्रति महिना 100 रुपये प्रमाणे 6 वर्ष भरलं तर 9,000 रुपये होतात. प्रति महिना 200 रुपये प्रमाणे 6 वर्षानंतर 18,000 होतात. प्रति महिना 500 रुपये 10 वर्षानंतर 1 लाख होतात. 1,000 रुपये 10 वर्षानंतर 2 लाख होतात. कर्जावरील व्याज दर खालीलप्रमाणे: तिमाही हप्ता व व्याज भरल्यास व्याजाचा दर 14%, 6 माही हप्ता व व्याज भरल्यास 15%, वार्षिक हप्ता व व्याज भरल्यास 16%, सोने तारण कर्ज 13%, पिग्मी कर्जावरील व्याज 13%, पिग्मी ठेव व्याज 5%, SB ठेव व्याज 6%, महालक्ष्मी दाम दुप्पट योजना 7 वर्ष. ज्यांनी मानेवाडीच्या लोकांनी किंवा इतर कुणी KYCचा दाखला दिला नसेल तर त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, वोटिंग कार्ड आणि 2 फोटो देऊन बँकेत जमा करावे.
20वी वार्षिक सर्वसाधारण सभा. संस्थेचे एकूण सभासद संख्या 505. संस्थेचे एकूण शेअर भांडवल जमा 8,25,500 रुपये. संस्थेत एकूण ठेवी जमा 2,68,94,809 रुपये. रिझर्व्ह व इतर फंड जमा 63,62,472 रुपये. संस्थेची एकूण गुंतवणूक 45,60,488 रुपये. संस्थेकडून सभासदांना दिलेले एकूण कर्ज 2,33,04,505 रुपये. संस्थेचे एकूण खेळते भांडवल 4 कोटी रुपये. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी 31% डिव्हिडंड देणार आहे. बँकेत जाऊन घेऊन जाऊ. दिवाळी 31/3/2024 अखेर निव्वळ नफा 12,64,276 रुपये. जर आणि इन्शुरन्सची एक स्कीम आहे, तर जे लोक 50,000च्या वरती लोन घेतात त्यांनी जर 1,00,650 रुपये प्रमाणे जर इन्शुरन्स भरला तर तो इन्शुरन्स भरल्यामुळं काय होईल, जर तुम्ही चांगले असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. पण काही कारणानं करता पुरुष मयत झाला. ಸಂಘದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅನಿತಾ ಚೌಗ್ಲೆ ವರದಿ ವಾಚನ ಮಾಡಿದರು. ಬಂಡವಾಳ ಮತ್ತು ಆಸ್ತಿ. ಷೇರು ಬಂಡವಾಳ ಅ ವರ್ಗದ ಷೇರು 8,53,500 ರೂಪಾಯಿ. ಬ ವರ್ಗದ ಷೇರು 1,02,500 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 9,90,600 ರೂಪಾಯಿ. ನಿಧಿಗಳು ಕಾಯ್ದಿಟ್ಟ ನಿಧಿ 17,41,033 ರೂಪಾಯಿ. ಕಟ್ಟಡ ನಿಧಿ 20,04,827 ರೂಪಾಯಿ. ಸದಸ್ಯರ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಿ 1,59,964 ರೂಪಾಯಿ. ಅನುತ್ಪಾದಕ ಆಸ್ತಿ ನಿಧಿ 7,09,004 ರೂಪಾಯಿ. ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಸೌಕರ್ಯ ನಿಧಿ 1,19,506 ರೂಪಾಯಿ. ಸಿಬ್ಬಂದಿ ಗ್ರಾಜ್ಯುಟಿ ನಿಧಿ 1,95,207 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 61,66,092 ರೂಪಾಯಿ. ಠೇವಣಿಗಳು ಉಳಿತಾಯ ಠೇವಣಿ 4,64,041 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸೆ. ಪಿಗ್ಮಿ ಠೇವಣಿ 10,17,730 ರೂಪಾಯಿ. ಮುದ್ದತ್ ಠೇವಣಿ 32,77,980 ರೂಪಾಯಿ. ಆರ್ ಡಿ ಠೇವಣಿ 24,14,352 ರೂಪಾಯಿ. ದ್ವಿಗುಣ ಎಫ್ ಡಿ ಠೇವಣಿ 1,77,96,911 ರೂಪಾಯಿ. ತಿಂಗಳ ಬಡ್ಡಿ ಎಫ್ ಡಿ 9,80,000 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 2,59,51,014 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸೆ. ಇತರೆ ಕೊಡ್ತಕ್ಕ ಬಾಬುಗಳು ಠೇವಣಿಗಳ ಮೇಲಿನ ಕೊಡ್ತಕ್ಕ ಬಡ್ಡಿ 2,08,530 ರೂಪಾಯಿ. ಸದಸ್ಯರ ಷೇರು ಲಾಭಾಂಶ 34,050 ರೂಪಾಯಿ. ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನಾ ಶುಲ್ಕ 33,108 ರೂಪಾಯಿ. ಸರಾಫ್ ಫೀ ಶುಲ್ಕ 1,550 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 2,77,238 ರೂಪಾಯಿ. ಪ್ರಸಕ್ತ ಸಾಲಿನ ಲಾಭ 12,64,276 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 3,46,49,220 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸೆ. ಆಸ್ತಿ ಬ್ಯಾಂಕು ಶಿಲ್ಕು ಕೈ ಶಿಲ್ಕು 40,854 ರೂಪಾಯಿ. ಬ್ಯಾಂಕ್ ಶಿಲ್ಕು ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಿಡಿ ಅಕೌಂಟ್ 1,617 ರೂಪಾಯಿ. ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಸ್ ಬಿ ಠೇವು 6,13,457 ರೂಪಾಯಿ. ಕೆವಿಜಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಇಂಗ್ಳಿ 12,76,326 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸೆ. ಜೈ ಹನುಮಾನ್ ಸವಾರ್ದ ಎಸ್ ಬಿ 13,75,190 ರೂಪಾಯಿ. ಪಿಕೆಪಿಎಸ್ ಸಂಘ ಎಸ್ ಬಿ 2,85,516 ರೂಪಾಯಿ. ಆರ್ಬಿಎಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಿಡಿ ಅಕೌಂಟ್ 1,57,990 ರೂಪಾಯಿ. ಬೀರೇಶ್ವರ ಸೊಸೈಟಿ ಎಸ್ ಬಿ 8,41,771 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 45,51,867 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸೆ. ಗುಂತವಣಿಗಳು ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಆರ್ ಎಫ್ ಡಿ 8 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ. ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಷೇರು 25,000 ರೂಪಾಯಿ. ಜೈ ಹನುಮಾನ್ ಸವಾರ್ದ ಇಂಗಳಿ ಎಫ್ ಡಿ 42,03,013 ರೂಪಾಯಿ. ಪಿಕೆಪಿಎಸ್ ಇಂಗಳಿ ಎಫ್ ಡಿ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ. ಬೀರೇಶ್ವರ ಸೊಸೈಟಿ ಶೇರ್ 1,000 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 55,29,013 ರೂಪಾಯಿ. ಸದಸ್ಯರ ಸಾಲ ಜಾಮೀನು ಸಾಲ 2,08,45,575 ರೂಪಾಯಿ. ಮುದ್ರಾ ಠೇವು ಸಾಲ 12,93,930 ರೂಪಾಯಿ. ಬಂಗಾರ ಸಾಲ 4,88,000 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 2,26,27,505 ರೂಪಾಯಿ. ಸಂಘದ ಕಟ್ಟಡ 13,86,921 ರೂಪಾಯಿ. ಡೆಸ್ಟಾಕ್ 3,13,351 ರೂಪಾಯಿ. ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ 1,99,709 ರೂಪಾಯಿ. ಒಟ್ಟು 3,46,49,220 ರೂಪಾಯಿ 5 ಪೈಸೆ. ಹಾನಿ ಮತ್ತು ಲಾಭ ಗುಂತವಣಿಗಳ ಮೇಲೆ ಬಂದ ಬಡ್ಡಿ 2,87,750. ಇನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಇಂದಿರಾ ಮೋರೆ ವಹಿಸಿದ್ದರು. ಸಭೆಗೆ ಮೊದಲಿಗೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದ ಗಣ್ಯರು ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ಮತ್ತು
ಸಂಸ್ಥಾಪಕ ಕೈ ಅಶೋಕ್ ಪಾಟೋಳಿ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರದ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿಸಿ ದೀಪ ಬೆಳಗಿಸಿ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇಂಗ್ಳಿ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಥಮ ಮಹಿಳಾ ಪತ್ರಕರ್ತೆ ಅಮೃತಾ ಪವಾರ್ ಇವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಬಳಿಕ ಅಮೃತಾ ಪವಾರ್ ಸನ್ಮಾನ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಮಾತನಾಡಿ, ನನ್ನನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಹ್ವಾನಿಸಿ सन्मानिಸಿದ್ದಕ್ಕೆ संघದ पदाधिकारीಗಳಿಗೆ ಧನ್ಯवाद ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದರು. वंदन करून मी माझं मनोगत चालू करते. सर्वात आधी मी केलेल्या कार्याची दखल घेऊन आज महालक्ष्मी महिला बँकेतर्फे माझा सत्कार करण्यात आला. या सर्वांची मी मनापासून ऋणी आहे. आणि खरं तर एक मोलाचा सत्कार, एक मोलाचा सन्मान तुम्ही मला दिला, त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. खरं तर एक इथं उपस्थित असलेल्या महिलांचं एक कौतुक आहे मला की आज सर्वांनी का होईना स्वतःसाठी वेळ काढून स्वतःचे विचार जिवंत ठेवत आज तुम्ही इथं आलात. अजून पण मगाशी डॉक्टर मॅडम भाषण केले की अजूनही आपली संस्कृती आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि आता 21वे शतक देखील आहे. पण तरी देखील महिला या सक्षम आहेत आणि तुम्ही ते दाखवत आहात. असेच पुढे जावा. आणि खरं तर ಬ್ಯಾಂಕ್ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ವೈಜಯಂತಿ ಚಿಗರೆ, ಶೀತಲ್ ಶಿಂದೆ, ಅಶ್ವಿನಿ ಪಾಟೋಳಿ, ಪದ್ಮಶ್ರೀ ಪವಾರ್, ಮೀನಾ ಮಾನಿ, ಕಸ್ತೂರಿ ಮೂರ್ಚಿಟ್ಟಿ, ರಾಣಿ ಪವಾರ್, ಗೌರಾಬಾಯಿ ಲೇಂಡೆ, ಸುಮಿತ್ರಾ ಉನ್ಹಾಳೆ, ಸಾರಿಕಾ ಮಾನೆ, ಸವಿತಾ ಕುಡ್ಚಿ, आशा कांबळे, मारुती पवार उपस्थितरिद्ದರು. बायकांच्यासाठी काहीतरी करावे असे मनात आणून त्याने एक बँक स्थापित केले. बँकेला वेदा मुखार्जी, इंदिरा मोरे, अनिता चौगुले यांनी साथ दिली. आज बँकेला 20 वर्ष झालं. आज त्यांनी झाडाचं रोप लावलं. आज थोडं मोठं झालं आहे. त्या रोपाचे वटवृक्ष करायचे आहे. तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. त्या मुलांचं स्वप्न साकार करायचं आहे. त्या मुलाचं नाव अमर ठेवायचं आहे. त्याच्या नावाला धक्का लागू नये नाही म्हणून त्याला अर्धवट सोडून गेलेल्या या कामाचा आपण सगळेजण मिळून त्याला श्रद्धांजली वाहतो. उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळांना सुद्धा संघाच्या वतीने व माझ्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सहकार मूर्ती म्हणून उपस्थित असलेले अमृता शिवाजी पवार यांना सुद्धा संघाच्या वतीने व माझ्याकडून मनपूर्वक आभारी आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री अंबाबाई देवस्थान ट्रस्टच्या सर्व संचालकांचे मी संघाच्या वतीने आभार व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू संघाचे सभासद वर्ग यांचे सुद्धा मी संघाच्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे गावामधील वरिष्ठ नागरिक, विविध संघ संस्थेचे संचालक वर्गाचे सुद्धा मी संघाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उपस्थित ಆಶಾ ಕಾಂಬಳೆ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಅವರ ಬೆಂಬಲಿಸುತ್ತಿರುವ ಸ್ತ್ರೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಂಚಾಲಕರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾಬಾಯಿ ಅಪ್ಪಸಾಬ್ ಮೋರೆ ಅವರನ್ನು ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಪೂರ್ತಿಯ ಚಿರುಮೆಯಾಗಿ ಸದಾ ಹಸಮುಖನಾಗಿ ಸಂಸ್ಥೆಯ ದೇವರನ್ನು ಕಾಣುವ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಹಿಂದಿನ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ವೇದಾ ವಿನಾಯಕ್ ಮುತಾಲಿಕ್ ಅವರಿಗೂ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಕೋರುತ್ತೇನೆ. ರೂಪಾ ಸಾವಂತ್ ನಿರೂಪಿಸಿದರು. ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಮೊದಲಿಗೆ ವಿಘ್ನವಿನಾಶಕ ಗಣಪನನ್ನು ಮತ್ತು ಸ್ಥಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ದೇವರಾದ ಅಂಬಾಮಾತೆಯನ್ನು ಒಣಗಲಿ ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಹಿಳಾ ವಿವಿಧ ಉದ್ದೇಶಗಳ ಸಹಕಾರಿ ಸಂಘೀಯವಿ ತಿಂಗಳಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ 20ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಮಹಾಸಭೆಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಈ ಹೊತ್ತಿನ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷಸ್ಥಾನವನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಅಪ್ಪಸಾಬ್ ಅವರು ವಹಿಸಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಶಿಸ್ತು ಮತ್ತು ಸಂಸ್ಕಾರಿತ ಬದುಕನ್ನು ನಡೆಸಿ ಪ್ರೀತಿ ವಾತ್ಸಲ್ಯದ ಬದುಕು ಸವಿತಾ ಕುಡ್ಚಿ ವಂದಿಸಿದರು.
यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना सुद्धा संघाच्या वतीने व माझ्या वतीने मनापूर्वक आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळांना सुद्धा संघाच्या वतीने व माझ्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಇಂಗ್ಲೆಯಿಂದ ರಾಜು ಕೋಳಿ.